नमस्कार. आज आपण भरलेली वांगी कशी बनवायची हे पाहणार आहोत. त्यासाठी इथे आपण ही वांगी अशी 4 भागांमध्ये कट करून घेतलेली आहेत. त्यानंतर मसाला करण्यासाठी इथे आपण खोबरं, लसूण आणि कोथिंबीर याचं केलेलं वाटण घेतलेलं आहे. त्यानंतर घरचा साठवणुकीतला मसाला म्हणजे लाल तिखट, त्यानंतर भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, ते थोडंसं जाडं भरडं घेतलेलं आहे. हळद पावडर, थोडीशी लाल मिरची पावडर, त्यानंतर गरम मसाला, धने पावडर हे सगळं घालून घ्यायचं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि इथे आपण थोडंसं पाणी घालून याला व्यवस्थित हा मसाला छान मिक्स करून घ्यायचा. महाराष्ट्रात अनेक घरात मोठ्या आवडीने खाल्ली जाणारी वांग्याची भाजी म्हणजे भरलेली वांगी. तर चमचमीत भरलेली वांगी आणि भाकरी किंवा चपाती हे कॉम्बिनेशन अनेकांच्या आवडीचं असतं. तर इथे आपण ही वांग्याची भाजी बनवण्यासाठी गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे. त्यामध्ये तेल घालून तेल छान गरम झाल्यानंतर इथे जिरे मोहरी घातलेली आहेत. त्यानंतर हा मसाला जो आपण बनवून घेतला होता तो या वांग्यांमध्ये व्यवस्थित मस्त असा गच्च भरून घ्यायचा आहे. इथे जी आपण वांगी वापरलेली आहेत ती लहान वांगी आहेत, म्हणजे छान याची टेस्ट छान लागते. त्यानंतर हे तेलामध्ये असं आपण सोडून द्यायचं आहे. आपण सगळ्या वांग्यांमध्ये हा मसाला स्टफिंग करून या तेलामध्ये आपण थोडंसं 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर जो राहिलेला मसाला जो आहे तो सुद्धा यामध्ये घालून घ्यायचा आणि थोडंसं परत परतून घ्यायचं. मला तर भरली वांगी प्रचंड आवडतात आणि ही रेसिपी एकदम साधी सुटसुटीत आहे, तर तुम्ही जरूर करून पहा. त्यानंतर इथे आपण थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता आपण झाकण ठेवून याला छान ही वांगी शिजू द्यायची आहेत. भाजी छान शिजली गेलेली आहे आणि इथे मी साईडला गरमागरम चपाती बनवत होते, तर तुम्ही चपाती किंवा भाकरी सोबत याचा आस्वाद घेऊ शकता. सोबत वरतून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे.